मुंबईसह उपनगरामध्ये सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात झाड पडल्याच्या अनेक घटना घडल्यात। दादरमध्ये 3 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडलेल्या आहेत। शिवसेना भवन समोर झाड पडले आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। सध्या हे झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दादर स्वामीनारायण मंदिराजवळही झाड कोसळलेलं आहे। वाहतूक बंद असून अग्निशमन दलाकडून ते झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहे। तर मीनाताई ठाकरे पुतळा परिसरातही झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे। तर मुंबईत गेल्या आठवड्याभरात झाडपडीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। दादरमधले शिवाजी पार्क परिसरातल्या या 3 घटना आता समोर येत आहेत। दादरमध्ये शिवाजी पार्कात एक झाड पडलेलं आहे आणि शिवसेना भवन समोरच हे झाड कोसळलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, मागे शिवसेना भवन दिसतंय। सध्या हे झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासोबतच दादर स्वामीनारायण मंदिर परिसरामध्येही एक झाड कोसळलंय। सध्या या परिसरातली वाहतूक बंद असून अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहे। तर तिसरं झाड कोसळलंय मीनाताई ठाकरे पुतळा परिसरात। तर मुंबईच्या तुंबलेल्या पाण्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक्स पोस्ट करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। आपण एक्स पोस्ट पाहतोय, राजकारणातल्या गलिच्छ ऑपरेशनकडे सत्ताधारी जितकं लक्ष देत आहेत तितकंच मुंबईवर मुंबईकरांवर लक्ष दिलं तर बरं होईल, नाहीतर या पावसाळ्यात मुंबईचं ऑपरेशन बुडवा व्हायला वेळ लागणार नाही, अशी एक्सपोज ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।